निश्चितपणे सर्व समाज बांधवांना एक स्वाभिमान आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींची 299वी जयंती या कळंबोली शहरामध्ये सर्वांनी एकसंघ येऊन खूप मोठ्या उत्साहात साजरी केली। ती साजरी होत असताना तिथले समाज बांधव, तरुण, सहकारी मोठ्या धोधो पावसात सुद्धा राजमाता अहिल्या देवींची मिरवणूक मोठ्या उत्साहात त्यांनी पार पाडली। या ठिकाणी ओव्याचा कार्यक्रम झाला आणि आत्ताच मार्गदर्शनपर ज्येष्ठांची मार्गदर्शन झाली। निश्चितपणे या ठिकाणचा जी एक संस्था आहे त्या संस्थेनं ही 12व्या वर्षी आणि राजमाता अहिल्या देवींची 299वी जयंती साजरी केलेली आहे। पुढच्या वर्षी 300वे वर्ष आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठ्या उत्साहामध्ये आणि धूमधामीमध्ये पुढचं वर्ष जयंती वर्ष म्हणून साजरं केलं जाईल असं माझ्यासारख्याला वाटतं। 12 वर्ष जयंती साजरी करत आहोत। पावसाने सकाळपासून खूप जोर लावला होता, तरी पण आम्ही निश्चय केला होता किती जरी पाऊस आला तरी आम्ही मिरवणूक, जयंती सभा हे होणारच। तरी पण आम्हाला अहिल्या देवीच्या आशीर्वादाने बरोबर मिरवणुकीच्या टायमिंगला पाऊस थांबला, आमच्या सभेच्या टायमिंगला पाऊस थांबला। आम्ही खरोखरच समाज एकत्र करण्याचं काम करत आहोत। आमचा कुठलाही राजकीय हेतू नाही किंवा ह्याच्यातून आम्हाला कुठलंही राजकीय स्वार्थ साधायचं नाही। आमचा एवढा स्वार्थ आहे की आमचा समाज हा कुठंतरी एकरूप व्हावा। कुठंतरी आमच्या समाजावर होणारा कुठलाही अन्याय असेल तर आम्ही समाज त्याचा उत्तर एकरूप होऊन देऊ। बाबासाहेब देशमुख हे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू आहे। आज धनगर समाजाचं कमीत कमी 11 वेळा आमदार असणारे माननीय गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख आम्ही कळंबोलीत यावं ही आमची इच्छा होती आणि ते आज आले आणि आमच्या कार्यक्रमात हजर राहिले आणि मोलाचं असं मार्गदर्शन त्यांनी केलं। आणि आम्हाला संस्थेला नेहमीप्रमाणे युवा उद्योजक राहुल हजारे असतील, भरत नारनवर साहेब असतील, हे नेहमी आमच्या संस्थेला एक हातभार लावून कार्यक्रम करण्यासाठी खूप मोठी मदत करत असतात। आता पण मदत करतो, पहिले पण मदत करतच आलेले। संस्थेच्या वतीने कोणाचे हॉस्पिटल असेल, कोणाचं ॲडमिशन असेल, कोणाचं काही काम असेल, आम्हाला आनंदा माने आणि मी आम्ही कधी त्याला फोन आला, मला फोन आला तर आम्ही कधी धावून जात असतो समाजासाठी। आणि आज जे बाबासाहेब देशमुख यांनी जे आम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षीची 300वी जयंती हे सर्व प्रकारची व्यसनं सोडून साजरी करायची, समाजाला काहीतरी योग्य तो मार्ग दाखवायचं काम करत आहोत।